आमचे घट्टेन जे बरयलां त्या प्रमाणे क्लबाक आपलो सगळो रायट दिवन वो इलेक्शन आयज 16 सप्टेंबराक जाता। कारण आमचे घटना आमचे कॉन्स्टिट्यूशन सांगताले की इलेक्शन घेवचे पयलीं 45 डेज नोटीस दिवपाक जाय प्रत्येक क्लबाक। ते 45 डेज नोटीस खंय तरी दिवपाक आमी जे पयलींची डेट आशिल्ली तेन्ना तो हे नासतालो, म्हणजे 45 डेज दिवनाशिल्ले। आणि सेकंड थिंग, गोंयांत तुमी जाणा आसतले 27 तारखेर पयर आमची चवथ जाली आणि चवथीच्या तोंडार म्हणटा तशें 24 तारखेर इलेक्शन करून म्हाका दिसना की जे कमिटी मेंबर्स आशिल्ले, जे कमिटी मेंबर म्हणजे एक दोग जाण मेंबर आशिल्ले, ते कितें साध्य करपाक सोदताले ते। कारण खंयच धावपळ करपाची गरज नाशिल्ली। इलेक्शन घेवपाचो उद्देश सगळ्यांचो आसता आणि डेमोक्रेसीन इलेक्शन हे घेवचेच पडटा, पूण म्हणून खंय तरी अति उत्साहीपणा करप आणि जो मालकी हक्क आसा, हो जो कॉन्स्टिट्यूशनान जो हक्क आमच्या क्लबाक, जे 107 क्लब आसा त्या हक्क जो क्लबाक दिला, त्या हक्का पासून वंचित दवरप हो कितपर्यंत करेक्ट आसलेलो, हे सगळ्यो राटावळी जावन सगळे लास्टाक ते कोर्टान पावन 16 सप्टेंबरान म्हाका दिसता सगळे बायलॉज कांयच वायलेट करनासतना 16 सप्टेंबराक इलेक्शन जाता। आणि आयज आमी जे कॅन्डिडेट तुमी पळयता आमच्या मुखार, हांव आयज महेश कानोळकर हो आमचो प्रेसिडेंट पोस्टाक त्यांनी आपले नॉमिनेशन फायल केला आणि परिवर्तन पॅनलाच्या हातून तो प्रेसिडेंट पोस्टाक रावतलो। तशेंच माझ्या उजवी सायडीन बसले आमचे श्री राजेश पाटणेकर सर, जे विधानसभेन तुमी तांकां पळयला आसतले, 2 वेळा आमदार बिचोलीच्यान निवडून आयले, सभापती आशिल्ले आणि खूबसो एक्सपिरियन्स तांकां राजकारणान आसा आणि सरकारान त्यांनी काम केल्लें आसा। आणि आयज ते फाटल्या मॅनेजिंग कमिटीन मेंबर म्हणून आशिल्ले, ते आयज आमच्या व्हायस प्रेसिडेंटाक त्यांनी नॉमिनेशन फायल केला। सो आमचे श्री राजेश पाटणेकर, तशेंच तुमी जाणा आसतले श्री दया पागी, हेही फाटल्या मॅनेजिंग कमिटीन ट्रेजरर म्हणून तांणी काम पळयलां आणि ह्या पॅनलाच्या परिवर्तन पॅनलाच्या हातून तांणी सेक्रेटरी पोस्टाक आपले नॉमिनेशन फायल केलां। त्याच बरोबर ताच्या उजवी कडेन बशिल्ले आमचे सुशांत नायक, जे जॉयंट सेक्रेटरीक तांणी फॉर्म भरला, आपले नॉमिनेशन फायल केला आणि ते जॉयंट सेक्रेटरी पोस्टाक आपली लढा लढयतले। तशेंच माझे दावे वटल्यान आसा आमचे रुपेश नायक, जे फाटल्या टेन्युअरान जॉयंट सेक्रेटरी म्हणून तांणी काम पळयलें आणि ते आमचे ट्रेजरर म्हणून ह्या वर्साक ह्या इलेक्शनाक त्यांनी आपले नॉमिनेशन फायल केला। तशेंच श्री मेघनाथ शिरोडकर, जे त्याचे दावे वटेन बसल्या। मेघनाथ शिरोडकर हे आमचे शिरोडा युथ क्लबाचे वांगडी आसा आणि त्यांनी मेंबर ह्या नात्यान आपले नॉमिनेशन फायल केला। आणि हे आमचे सहमेंबर आसा, जे परिवर्तन पॅनलाच्या बॅनराच्या अंडर हे इलेक्शन लढयतले। हांव चड काय उलोवपाक सोदना, आयज आमी आमचो मॅनिफेस्टो आमी अनवील करतले आणि गोंय राज्यान गोंय क्रिकेटी खातीर आमी आमचे जे विजन आसा, जे आमचे कार्य मुखारले कशें आसतले, ते आमी थोडक्यात अशें आमी प्रयत्न केला की लोकांमदी आमच्या क्लबामदी पावोवपाचो आणि तशेंच गोंयकारांमदी पावोवपाचो। कारण गोंय क्रिकेट असोसिएशनान म्हाका दिसता फाटली खुबशी वर्सां जाली आमी खूब वयर सकल अप्स एंड डाउन्स जे आमी म्हणटा, ते आमी अप्स एंड डाउन्स आमी खूब पळयल्या आणि वादळी अशे खुबशे टेन्युअरय पळयले आणि कितलीशीच वर्सां जाली आमी पळयत आयल्यात। पूण हेजे मुखार, कारण आयज जो स्तर जो क्रिकेटीचो आसा, जो आमी ग्लोबली पळयता आणि आमी आमच्या इंडियेनय पळयता, प्रत्येक प्रदेशान, प्रत्येक स्टेटीन इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आसा। तुम्ही पळयला आसतल्या फाटले वर्ल्ड कप जेन्ना अमेरिकेक जाले, अमेरिका इज अ फुटबॉल प्लेइंग नेशन, रग्बी प्लेइंग नेशन, क्रिकेट थंय चड व्हडली जायना, पूण क्रिकेट इज प्रोमोटिंग एंड क्रिकेट हॅज क्रॉस्ड ऑल द बॅरियर्स, क्रॉस्ड ऑल द टूक अ ह्यूज लीप टू कमिटी आयली जाल्यार आमकां इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम हे म्हणजे इन फ्युचराक आमकां मुखारले 3 वर्सांक हो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम गोंयांत पळोवपाक मेळटलो। इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमाचे हांव कित्याक उलयता, हो आमचो मेन विजन आसा आणि एकमेव उद्दिश्ट आसा की इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमा खातीर काम करप। इतली वर्सां जाली तेन्ना आमी फीज पे केल्ल्यो, आर्किटेक्टाक केल्ल्यो, प्लॅन करपाक अशें बांदताले तशें बांदताले, पूण खंयचे कडेन कांयच जावना। 2010 नंतर 2012 ते 2015 ह्या टेन्युअरान 2012 आमी मावळिंगे जागो घेतलो, तो 1,98,000 स्क्वेअर मीटर आशिल्लो आणि तेन्ना आमी हो गोवा क्रिकेट असोसिएशनान जागो विकत घेतिल्लो अराउंड 45 करोड्स ऑड कितलो आसा, 45 करोड्स। त्याचे 5 वर्सांनी
म्हणजे 2010 थिवी केलो, त्याच्या नंतर 2012 ते 15 थिवी मावळिंगे गेलो आणि 2015 नंतर 2018 गेले आणि स्वप्न जावन उरला आणि प्रत्येक गोंयकाराचे स्वप्न जावन उरला। आमकां हांव जॉईंट सेक्रेटरी असताना आता IPL जाता, देशभर मॅचीस जाता, केरला, आंध्रा, बेंगलोर, कर्नाटका खंय खंय मॅचीस जाता, गोंयान मॅच जायना। गोंयचे लोक फक्त IPL पासाक लागून आमकां फोन करता, खंयच्यान वळखीन खंय बॉम्बे वता, पुण्याक वता, बेंगलोर वता, चेन्नय वता आणि मॅची पळयता। पण आयज गोंयकारांनी आमच्या क्लबांनी हो निर्णय घेवपाचो टायम आसा। आमी अशे कितले फावटी ह्यो IPL टिकेटी घेवन भायल्या स्टेटींनी वचून ह्यो मॅची पळयतले। आमकां गोंयान पळोवपाक नाका काय कितें? आमकां गोंयान इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम नाका, कारण जे हे आता इतले वर्ष जाले स्टेडियम बांदता म्हणून सांगता का कितल्योच कमिटी गेल्यो। हांव कोणाची नांवां घेना, आमी पॉझिटिव्ह मुखार वचपाक आयले हांगा आनी आमी पॉझिटिव्ह मुखार वतले। हांव फक्त एक संदर्भ दिता, हांव फाटली थोडं ब्रीफ दिता। नॉमिनेशन आमी घालतकीर आमी गोंय सरकारा कडेन प्रत्यक्षान जावन पयलीं उलयल्या। सपोज जर आमी आयले म्हणल्यार आमी जिखचे पयलीं सुद्दां आमी वचून आयल्या की आमची तयारी इतली फुल प्रूफ आसा की आमी फाल्यां इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इमिजिएटली आमी पयलें काम ते हातीन घेतले म्हणून। त्याचे खातीर क्लबांनी म्हाका दिसता ह्या फावटी जे हे फेसीस आसा, जे हे मेंबर्स आसा, कारण तुमी ही तोंडां मुद्दामून परत पळया, हे सगळे चॅनल फूल पॅनल येना तो पर्यंत हांगा कांयच जावपाक शकना। आता हेजे पयलीं पॅनलां आशिल्ली पण ती कित्याक लागून म्हाका दिसता स्टेडियम करपाक पावना, हेंचे आन्सर म्हाका दिसता तेच बरे दिसतले दिवपाक शकतले, कारण फाटली 20 वर्सां जाले प्रत्येक कमिटी सांगता की आमी स्टेडियम बांदतले, पण आज पर्यंत स्टेडियम जायना। आता म्हाका दिसता ह्या फावटी आमी हे जे फेसीस आसा, महेश कानोळकर आमचो प्रेसिडेंट आसा त्याच्या अध्यक्षते खाली आणि आमचे राजेश पाटणेकर जे आमचे सिनियर मेंबर आसा, ज्यांनी सरकारान काम केलं आणि तांकां क्रिकेट आणि त्यो मॅची खेळोवपाच्यो तेंचे काम सुशांत नायक करता। दयाबागी तुम्ही जाणा आसतले काणकोण ह्या पोंच्यातल्यान परवरी येवन हे क्रिकेटीचे काम करीत आसा। रुपेश नायक हो वास्कोच्यान आमचो रिप्रेझेंटेटिव्ह आसा, तांणी जॉईंट सेक्रेटरी जावचे पयलीं कोऑर्डिनेटरी म्हणून काम केला आणि अख्खे सालसेट तालुक्याचे ज्यो मॅचीस A डिव्हिजन, B डिव्हिजन, C डिव्हिजन मॅचीस जाता त्याचे कोऑर्डिनेटर म्हणून काम केला। सो मेघनाथ शिरोडकर तेही क्रिकेट प्रेमी आसा, त्यांच्या क्लबाचे ते प्रतिनिधित्व करता आणि तांणी क्रिकेटी खातीर आणि त्या आदले म्हाका दिसता कमिटी मेंबर कोऑप्टेड मेंबर आशिल्ले। सो ग्रासरूट लेवलांतल्यान जे सगळे आयिल्ले तांच्यांनी क्रिकेट केल्या। महेश कानोळकर, कारण क्लबान जो पर्यंत क्लबाकडेन आमी पयलो शब्द घेतिल्लो, कोणाकडे वयचे पयलीं आमी क्लबाक पयलीं विचारिल्लें की आमी हे करूं काय म्हणून। जेन्ना ह्यो सगळ्यो गोष्टी घडटाल्यो तेन्ना क्लबाकडेन जो आमकां प्रतिसाद मेळ्ळो, जो पॉझिटिव्ह वायब मेळ्ळो आणि काही लोकांनी सांगले की आमी अवश्य तुम्ही हे लढया, आमकां रोष करपाक येवना, आमी निव्वळ क्रिकेट करपाक आयले आणि आमी निव्वळ फुडलीं 3 वर्सां क्रिकेट करतले। आमकां खंय तर दिसलें की आमकां प्लेयर बरे तयार करपाक जाय, आमकां क्लबाचे सगळ्या तालुक्यांत आमकां इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाक जाय। सादारणशे आमचे आता पणजेन पळयत जाल्यार एक आमचो पेंजीम जिमखाना पीच पळयत जाल्यार आमचे कडेन ना, बार्देशांत एकूय ना। म्हणजे परवडीचो स्टेडियम सोडीत जालो, जो स्टेडियम फाटल्या 15 वर्सां पयलीं जाल्लो। आमकां नवी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नवी टेक्नॉलॉजी हाडपाक जाय गोंयांत, जी नवी टेक्नॉलॉजी सगळी फायली क्लियर करपाक मेळटली आणि आमी आमचो स्टेडियम बांदतलो। आमी आतां सपनां पळयता। हांव आतां सादारण म्हाका दिसता क्रिकेटीन हांव सिलेक्टर म्हणून म्हाका दिसता कंटिन्युअस 9 वर्सां हांवें काम केल्ली, म्हणजे 1990 सालांत कंटिन्युअस 10 वर्सां हांवें काम केलां। सिलेक्शन म्हणजे खबर आहा म्हाका, पण सिलेक्शन करता आसतना आतांचें सिलेक्शन पळयत जाल्यार खूब चेंजीस आहा। सो आमकां तेजेर आमकां साथ आसतली। आमी उलयना की तेजो क्लब अमको की म्हाजो क्लब अमको, 107 क्लबाची आमकां साथ आसतली आणि आमी 107 क्लबाक घेवन फुडें वतले। बारीक बारीक गजाली खातीर कोर्टां वचूं पडटा, खंय तरी क्लबां इतली डिवायड करता की क्लब एकठांय जावंक पावना। अशा वेळार सगळे क्लब मेजॉरिटी क्लब एकठांय येयले आणि आमकां सगळ्यांक मुखार काडले आणि ते लीड करपाक जे आमचे जेचे बरोबर आमी गेल्ले टायमार एज अ सेक्रेटरी बाबूराव देसाय तेजे बरोबर काम केला। आज लकीली तो आमकां गोंयकारां खातीर BCCIचो जॉईंट सेक्रेटरी म्हणून मेळ्ळो आसा आणि तेजे काम आणि आमी मॅनेजिंग कमिटीचे जे ध्येय आसा तो क्रिकेटा खातीर क्रिकेट फर्स्ट आणि आमी ते करत येयले। पूण गेल्ली 3 वर्सां अशें खूब फावटी आमकां कोर्टां वचूंक पडलें न्याया खातीर। न्याय हो आमच्या मॅनेजिंग कमिटी कडेन आसा, मेजॉरिटी हे न्याया खातीर झगडटा। आज सुद्दां तुमकां एक बरो न्यूज कळटलो जो BCCI कडच्यान मेळ्ळा, गोंयकारां खातीर मेळ्ळा, बरे क्रिकेटा खातीर मेळ्ळा। हो आमकां सदांच कोर्टाक वचोंक पडलो आणि
क्लबांक सुद्दां मॅनेजिंग एजीएमा येवन परत न्याय मागूंक पडलो. ही एक दुर्दैवाची गोष्ट गोंया खातीर घडली आनी क्रिकेट सायडीक उरलो आनी बाकी गजालींचेर चड जोर काडूंक लागले आनी क्रिकेट सायडीक उरलो. हे एक गोंया खातीर दुख्खद गजाल आसा. पूण आज एक बरो रिव्होल्युशन जाल्लें आसा आनी तेका आतां एक नांव पडलां, सगळे क्लबांनी घातला परिवर्तन. आनी ह्या परिवर्तनाक एक बरो उजाड येता. 16 तारखेर ज्या दिसा इलेक्शन जातलें सगळ्यांक कळटलें, गोंयकारांक कळटलें ज्या क्लब जे मुखार सरलात. आनी तुमी पॅनलाचे जे नांव पळयलां, हांव रोहन बाबाक थँक्यू म्हणटलो. तेचे फाटल्यान जितले क्लब आसात जेनी जेनी रोहन बाबाक एज अ बीसीसीआय म्हण बरोबर गेल्लो एक्स सेक्रेटरी म्हण तूं मुखार सर, तुजो पॅनल तयार कर, क्लबांनी सपोर्ट दिवन आमचे सारक्यांक तेणी आज ज्या पोस्टाचेर क्लबांनी आमकां जो ऑपॉर्च्युनिटी दिला, प्रपोज केला, आमी त्या क्लबांक सगळ्यांक थँक्यू बीन म्हणटले. कारण इलेक्शन जरी 16 तारखेर जालें जाल्यार आज हो फेसीस घेवन वयता इतल्या खातीर की क्रिकेट फर्स्ट, बरें तें करया. फाटलीं कितें जालां, फाटली उणी धुणी काडून बसोन मुखार क्रिकेट वचना आनी भुरग्यांच्या भवित्या खातीर जो क्रिकेट करपाक जाय, यंगस्टर आसात, आज आमचे कडेन ग्राउंड ना, पिचीस ना, खूब गजाली आसा. बाकी पयलीं हांव 2018-19 आसलो, लोडा आसले, बँकेक अकाउंटांत बॅलन्स नासले. हांवें सगळे क्लबांनी फुड्यांच्यान पळयलां, तेन्ना हांव सेक्रेटरी आनी हांवें क्लियर केलें सगळे कडेन मॅची व्हेल्यो, खंयचे मॅचीस स्टॉप जावं ना. आनी त्या वेळार एजमा सुद्दां म्हाका सगळ्यांनी एप्रिशिएट केला. आनी आज हांव क्लबांक बीन थँक्यू म्हणटलो जितले जाण आसा की म्हाका लास्ट इलेक्शनाक म्हाका ट्रेजरर केलो. आनी जेन्ना 2009 सावन 2000 आतां पर्यंत जितली इन्कम टॅक्स पेंडींग असलें आमकां 2009 सावन अजून पर्यंत इन्कम टॅक्स क्लिअरन्स ना, जे हांवें सेक्रेटरी बरोबर रावन मॅनेजिंग कमिटी सगळ्यां बरोबर घेवन गेल्ली 5-6 वर्सांची इन्कम टॅक्स क्लिअरन्स दिला. ह्या वर्साचे बॅलन्स शीट, ह्या 2 वर्सांचे इन्कम टॅक्स सर्टिफिकेट क्लिअरन्स घेतला, बरोबर टायमार टू टायम बॅलन्स शीट प्रोवायड केला. पण म्हाका एजमातान कॉन्ग्रॅच्युलेट केला, मॅनेजिंग कमिटी केला, म्हाका केला. प्लस हांव टायमार ट्रेजरर जो न्याय दिवंक शकलो, ट्रेजरर जो तुमी म्हाका दिलो, जेचे खातीर हांवें जो ते अशें बोवा मारता पयशांचो पडलो म्हाजे कडेन दिलो, म्हाका ट्रेजरर म्हणून जो जॉब दिलो, त्या जॉबाचेर हांवें न्याय दिवपाचो प्रयत्न केलो आनी खंय तरी सगळे गजाली अकाउंटाची जाग्यार घातली. खूब जाणांच्या क्लबांचे फीज मुद्दाम जर हाडून दवरताले ते हांवें 1 टायम 107 क्लबांचे फीज क्लियर जाल्ले आसात. सगळ्यांचे फीज प्रत्येकाच्या ऑफिसांक आनी क्लबांक पावले आसात. दुसरे ग्रांट कितले 2-3 वर्साचे पेंडींग आसले ते सुद्दां आमी क्लियर केले. हे सगळे क्लबांची प्रॉपर्टी आसा, जीसी सगळे क्लबांची. आनी आमकां तुमी निवडून दिला म्हणजे ट्रेजरर बी जबाबदारी जेन्ना म्हाका मेळ्ळी ती हांवें येता योग जशें शक्य आसा त्या प्रमाणे मॅनेजिंग कमिटी बरोबर घेवन आमी ती क्लियर केल्ली आसा. आमी केन्ना डिवायड करपाचो प्रयत्न करूं ना. क्रिकेट हो दोळ्या मुखार धरून आमी आज केल्ले आसा आनी तेका लागून म्हाका खूब बरें दिसता की वयता थंय क्लब बरें पॉझिटिव्ह आमकां अप्रोच करता. आनी जो आमी आज जो पॅनल परिवर्तन पॅनल आनी जो आमचो विजन आसा, पॉझिटिव्ह वे आसा, मुखारलो मोग आसा, तो घडोवन बरे तरेन येतलो आनी आमचो क्लबांचो साथ लागतलो. हांव सगळ्यांक थँक्यू म्हणटा. जंय आमी आज गोंयभर जितल्या क्लबां कडेन मेळ्ळे, प्रेसिडेंटा मेळ्ळे, सेक्रेटरी मेळ्ळे, तुमचे मेंबरां मेळ्ळे आनी जे बरे क्रिकेट मोगी आसा तेमकां थँक्यू म्हणटलो की तुमच्या फोर्साचेर आज आमी हांगा पावलात. आनी आमकां आशा आसा रोहन बाब देसाय मुखार काल सुद्दां व्हडलो इन्सिडेंट जालो आनी आमी मेजॉरिटी रावन आज तेका बीसीसीआयक धाडलो. हो बरो न्यूज आतां तेगे तोंडान आमकां आयकोंक मेळटलो.